सर्वांना नमस्कार. रामकृष्ण हरी. अध्यात्म वाटिका या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीबद्दल. अधिक महिना हा ज्येष्ठ महिना आहे. अधिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला परमा एकादशी असे म्हणतात. परमा म्हणजे सर्वश्रेष्ठ. असे मानले जाते की या एकादशीच्या व्रतामुळे मनुष्याचे घोर दारिद्र्य दूर होते आणि त्याला ऐश्वर्य प्राप्त होते. नकळत घडलेली पापे नष्ट करण्यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. ही एकादशी केवळ अधिक महिन्यातच येत असल्याने या दिवशी केलेली विष्णू भक्ती अक्षय पुण्य देणारी ठरते. 2026 मध्ये ही एकादशी गुरुवार दिनांक 11 जून रोजी आहे. परमा एकादशीची पौराणिक कथा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितली होती. ही कथा एका गरीब ब्राह्मण दाम्पत्याच्या संयमाची आणि भक्तीची आहे. प्राचीन काळी कांपिल्य नगरीत सुमेध नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत विद्वान आणि धर्मात्मा होता. त्याची पत्नी पवित्रा ही नाव सार्थ करणारी अतिशय पतिव्रता आणि सहनशील स्त्री होती. हे दाम्पत्य अत्यंत गरीब होते. त्यांच्याकडे खाण्यासाठी अन्न आणि घालण्यासाठी धड कपडेही नसायचे. गरिबी इतकी होती की अनेकदा घरात अन्न नसल्यामुळे त्यांना पाहुण्यांची सेवा करता येत नसे. अशा वेळी सुमेधची पत्नी स्वतः उपाशी राही, पण पाहुण्यांना किंवा वाटसरूंना रिकाम्या पोटी जाऊ देत नसे. एके दिवशी गरिबीला कंटाळून सुमेध आपल्या पत्नीला म्हणाला, आपली गरिबी काही संपत नाही. मला वाटते मी धन कमावण्यासाठी परदेशी जावे. तुझा विचार काय आहे? त्यावर त्याची सद्गुणी पत्नी म्हणाली, स्वामी, जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला इथेही मिळेल आणि परदेशातही मिळेल. पूर्वजन्मी आपण जे दान केले असेल तेच आपल्याला या जन्मी मिळते. त्यामुळे तुम्ही मला सोडून दुसरीकडे कुठेही जाऊ नका. आपण इथेच राहून देवाची भक्ती करूया. पत्नीचे हे शब्द ऐकून सुमेधने जाण्याचा विचार सोडून दिला. काही दिवसांनंतर त्यांच्या झोपडीत कौंडिन्य ऋषी आले. सुमेध आणि त्याच्या पत्नीने ऋषींचे मोठ्या आनंदाने स्वागत केले आणि त्यांच्याकडे जे काही थोडेफार अन्न होते ते त्यांना अर्पण केले. ऋषींच्या दर्शनाने दोघेही धन्य झाले. सुमेधने हात जोडून ऋषींना विचारले, महाराज, आमची ही घोर गरिबी आणि दुःख दूर होण्यासाठी एखादा मार्ग सांगा. तेव्हा कौंडिन्य ऋषी प्रसन्न झाले आणि म्हणाले, सुमेध, तू अधिक मासातील कृष्ण पक्षातील परमा एकादशीचे व्रत कर. हे व्रत अत्यंत दुर्मिळ असून ते 5 दिवस म्हणजे एकादशी ते अमावस्या असे केले जाते. याला पंचरात्री व्रत असेही म्हणतात. या व्रतामुळे मनुष्याचे सर्व प्रकारचे पाप नष्ट होते आणि त्याला धनधान्याची प्राप्ती होते. पूर्वी कुबेराने हे व्रत केले होते, ज्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला धनवान बनवले. त्यावर ऋषींच्या सल्ल्यानुसार सुमेध आणि त्याच्या पत्नीने पूर्ण श्रद्धेने परमा एकादशीचे व्रत केले. 5 दिवस त्यांनी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केली. व्रताच्या समाप्तीनंतर अचानक एक राजकुमार त्यांच्या झोपडीपाशी आला. त्याने सुमेधची भक्ती पाहून त्याला राहण्यासाठी एक आलिशान घर, जमिनी आणि गायी दान केल्या. भगवान विष्णूंच्या कृपेने सुमेधची गरिबी कायमची दूर झाली आणि ते दाम्पत्य सुखाने राहू लागले. शेवटी त्यांना
विष्णू लोकाची प्राप्ती झाली. परमा एकादशीची ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही कठीण काळ आला तरीही आपला धर्म सोडू नये. संकट समयी देवावर विश्वास ठेवून केलेले व्रत आणि भक्ती अशक्य गोष्टीही शक्य करू शकते. या एकादशीला सुरू होणारे पंचरात्री व्रत हे सर्वात कठीण आणि फलदायी व्रतांपैकी एक मानले जाते. हे व्रत एकादशीपासून सुरू होऊन अमावस्येला संपते. हे व्रत 11 जून 2026 पासून प्रारंभ होऊन 15 जून 2026 म्हणजेच अमावस्येला संपेल. या व्रताचे काही महत्त्वाचे नियम व विधी आहेत. त्यामध्ये या 5ही दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान केले जाते. शक्य असल्यास नदीत किंवा आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान केले जाते. दिवसातील काही काळ मौन पाळावे. यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि ईश्वराशी अनुसंधान साधता येते, जो एकादशी याचा मुख्य अंग आहे. मुख्यत्वे हे व्रत निर्जला म्हणजेच पाण्याशिवाय किंवा फलाहारावर केले जाते. जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर दिवसातून एकदाच सात्विक भोजन करावे. तेही मीठ किंवा मीठ न वापरता सैंधव मिठाचा वापर करावा. 5 दिवस कांदा, लसूण, बाजरी, गहू, तांदूळ ही धान्ये वर्ज्य केली जातात. भगवान विष्णूंच्या गदाधर रूपाची या काळात पूजा केली जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप किमान 108 वेळा करावा. या 5 रात्री देवासमोर तुपाचा अखंड दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या 5 दिवसात पलंगावर न झोपता जमिनीवर चटई अंथरून झोपण्याचा नियम आहे. पंचरात्री व्रतामध्ये प्रत्येक दिवसाला विशिष्ट दानाचे महत्त्व आहे. पहिला दिवस आहे अन्नदानाचा म्हणजेच गरजूंना जेवण देणे. दुसरा दिवस आहे वस्त्रदानाचा. तिसरा दिवस आहे फळदानाचा. चौथा दिवस आहे सुवर्ण किंवा तांब्याच्या वस्तूचे दान करणे. आणि 5वा दिवस आहे 33 वस्तूंचे दान, ज्यामुळे अधिक महिन्यात 33 अनारसे किंवा 33 फळे दान करण्याची प्रथा आहे. 5व्या दिवशी अमावस्येला ब्राह्मणांना भोजन घालून त्यांना दक्षिणा आणि छत्री, पादत्राणे किंवा जलपात्र दान करून या व्रताची सांगता केली जाते. अशा प्रकारे अधिक महिन्यातील कृष्ण पक्षातील परमा एकादशीची व पंचरात्रीची ही कथा आहे. ही कथा व सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्लेस करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.